केंद्र सरकारने आणलेला नवीन वाहन कायदा म्हणजे हिट अँड रन कायद्यात करण्यात आलेल्या कठोर शिक्षेच्या तरतुदीला विरोध करत देशभरातील ट्रक टँकरसह व्यावसायिक वाहन चालक संपावर गेले आहेत। अशात इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। बद्दल जे असा कायदा काढला केंद्र सरकारने, हे काढलाय ती योग्य नाही, याच्याबद्दल काही चूक नाहीये, पण त्याच्यात जी योग्य त्याच्यापेक्षा 10 पट ही चूक आहे। कारण हा जी कायदा आहे ह्याच्यामध्ये जी श्रीमंत पैशावाल्याच्या मुलांकडून अपघात घडतो, पण अपघात काय फक्त ट्रकवाले कोण घडत नाही, फोर व्हीलरवाले कोण घडू शकतो, बाईकवाला रस्त्याने चाललेले शाळेत चाललेल्या मुलीला पण उडू शकतो। तिथं तुम्ही काय करणार नाही, फक्त ट्रकवाल्याकडून अपघात झाला त्याला तुम्ही फाशी शिक्षा द्यायला निघाले। जर उभ्या ट्रकवर येऊन जर बाईक ठोकली तरी बी ट्रकवाला दोषी ठरतो। उभ्या चालत्या ट्रकवर पाठीमागून फोर व्हीलर ठोकला तरी ट्रकवाला दोषी ठरतो। विशेष म्हणजे गर्दी जास्त असल्याने अनेक ठिकाणी वाद झाल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात इंधन विक्री केली जात आहे, तर इंधन संपल्याने काही पेट्रोल पंप थेट बंद करण्यात आले आहे। शहरातील एका पेट्रोल पंपावर वाद आणि त्यातून एकाला मारहाण झाल्याचं देखील समोर आलं आहे। आज सकाळी देखील वाहनधारक पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे। मात्र अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे। BPCL कांचनवाडीचा जो आमचा हा पेट्रोल पंप आहे ना, जोपर्यंत आमच्याकडे पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध आहे तोपर्यंत आम्ही नागरिकांची सेवा करण्यास तत्पर आहे। पण जर बाय केस जर आमच्याकडे टँकर नाही आले तर आम्हाला नाईलाजाने पंप बंद ठेवावा लागेल, कारण की आमचा ह्यात संपाचा काही संबंध नाही। आम्ही फक्त डिझेल टँकरच्या ज्या गाड्या आहेत त्याची वाट बघतोय आणि ते आमच्याकडे ज्यावेळेस येतील त्यावेळेस आम्ही पंप सुरळीत चालतो। आता सध्या पंप सुरळीत चालू आहे, जोपर्यंत आमचा स्टॉक आहे तोपर्यंत आम्ही पूर्ण प्रत्येक नागरिकाला आम्ही पेट्रोल डिझेल आणि CNG देणार आहेत। काय सांगाल, आपण पेट्रोल भरायला आलेला आहे? मी संध्याकाळी पण आलो होतो, संध्याकाळी पण लाईन होती, आता पण लाईन आहे। आम्ही काय करावं, आमची इकडं खायला परेशानी होऊ लागली, घरी इथं ड्युटीचा प्रॉब्लेम होऊ लागला, आम्ही काय करावं? प्रशासनाला काय मागणी आहे? त्यांचं मिटून टाका ना, जे आहे ते चालक लोकांचं काय असेल ते करून टाकावं त्यांना। म्हणजे गरीब लोक परेशान आहे ना, आज आता बाया आहे, माणसं आहे, सगळे परेशान आहे। इथं लाईन एवढ्या लागलेले, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? नोकरदार वर्ग पण भरपूर प्रमाणात, नोकरदार काय हो, सगळं परेशान आहे। आम जनता सगळी टोटल इट आहे। त्यांना प्रशासनवाल्याला आपोआप भेटतं ना तिकडं। हा सगळेच परेशान आहे।